माजी आमदार प्राध्यापिका संगीता ठोंबरे माझ्यासोबत आहेत. तुम्ही एक संकल्पना आता राबवताय की 2024च्या विधानसभा निवडणुका लढवणार, असं समीकरण कसं समीकरण? गेल्या 2012 पासून मी राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. 2014 ते 2019 आपले आदरस्थान आदरणीय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील यांच्या मार्गदर्शनाकडे भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून आम्ही 14 ते 19 या कार्यकाळामध्ये केज विधानसभामध्ये काम केलेलं आहे. आता 19 ते 24 या कालावधीमध्ये आम्ही थांबलेलो होतो या ठिकाणी, पण आता 2024मध्ये परत एकदा त्याच जोमाने त्याच ताकदीने परत एकदा केज विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत व्हायचे असं निश्चित केले आणि त्या अनुषंगाने आमची वाटचाल सुद्धा त्याच पद्धतीने चालू आहे. नमिता मुंदडा असतील, अंजली खडक असतील, आव्हान कुणाचं आहे? माझ्यासमोर आव्हान असं मी कोणाचं मानत नाही, कारण 2014 ते 19 मला चांगलं आठवतं की नेता म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून एकदा निवडणूक जर हातात घेतली तर लोकच ठरवतात की आपल्या भागातला आमदार कोण होईल, आणि मला आज या दोन्ही नावापैकी कोणी असं समोर आव्हान म्हणून वाटत नाही. 14 ते 19मध्ये मी जे कामं केलेले आहेत तेच कामं येणाऱ्या काळामध्ये बोलतील आणि आम्ही यशाकडे जाऊ असं मला पूर्णपणे खात्री आहे. कुठल्या पक्षावरून निवडला आहे, कुठल्या पक्षातून उमेदवारी मागतात, आज तर आहे त्या पक्षामध्येच स्थिर आहे मी. येणाऱ्या काळामध्ये अजून पक्ष पार्टी वगैरे आम्ही काही ठरवलेलं नाही, पण नक्कीच 14 ते 19मध्ये आम्ही जे विषय हातात घेतले होते आणि विजन केज म्हणून आम्ही जे समोर जातो, ज्याच्यामध्ये माझा एकदम ड्रीम प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये 21 TMC पाणी मांजरा धरणामध्ये आणे, ज्याच्यासाठी मी नागपूरला उपोषणाला पण बसले होते. तर हे जे काही ड्रीम प्रोजेक्ट आहेत, 21 TMC पाणी मांजरा धरणामध्ये आणणं, रोजगार उपलब्ध करून देणं, त्यासाठी एखादा चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी उभं करणं, माझ्या हातून तो आदरणीय मुंडे साहेबांच्या नावावर तयार केलेला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी स्पिनिंगचा जो प्रोजेक्ट आम्ही सुरू केला तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये रोजगार निर्मिती, जिल्हा निर्मिती आणि 21 TMC पाणी मांजरा धरणामध्ये आणणे हे विजन प्रोजेक्ट डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात मतदारसंघामध्ये जनतेची सेवा करावं, सेवक म्हणून काम करावं या अनुषंगाने मी कार्यरत राहणार. गत वर्षी जर पाहिलं तर विधानसभेला भाजप आणि शिवसेना जे सध्या उद्धव ठाकरे गटाचे जे उपनेते आहेत त्यांचं असं म्हणणं आलं की आता ही जागा आम्ही मागणार. मला वाटतं हे फार प्रीमॅच्युअर स्टेटमेंट होईल. अजून जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला नाही आहे, त्यामुळं जागेचं वाटप नक्कीच दोन्हीकडून दोन्ही बाजूने हे निर्णय व्हायचे. त्यामुळं आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या गोष्टीवर भाष्य करणं उचित होणार नाही. मी केज विधानसभा मतदारसंघापुरतं एवढं सांगू शकेल की पक्ष पातळीवर काहीही निर्णय झाले तरी 2024ची निवडणूक मी या भागामधून लढवणार आहे. पंकजा मुंडेंचा आशीर्वाद नक्कीच त्यांच्या आशीर्वादाशिवाय माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांच्यामुळे मी पहिल्यांदा आमदार झाले होते याचा मला सार्थ अभिमान आहे. ताईंनी मला वेळोवेळी जिथे कुठे पाहिजे तिथे त्यांनी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहेच आणि त्यांच्या आशीर्वादाने झाले तर मला अजून जास्त आनंद होईल. 10 वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे साहेब होते, त्यावेळेच्या सगळ्या निवडणुका पार पडल्या, आता ते पोकळी निर्माण होते. आताचं समीकरण कसं राहील? कुठं तर त्यांची उणीव भरून येईल. त्यांची उणीव तर राहणारच, त्याच्यामध्ये कुठेही संशय व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, पण त्यांच्या उणीवेला भरून काढण्यासाठी आदरणीय ताईसाहेबांनी सुद्धा प्रामाणिकपणे त्यांचं काम जे आहे ते अतिशय उल्लेखनीय उत्कृष्ट असं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याच जोमाने ते करतही आहे. उणीव 100% राहणार, पण ताईसाहेबांच्या माध्यमातून एक सूर्यकिरण जे असते ते किरण बघायला आमच्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी आहेच. शरद पवार साहेबांचंही लक्ष याच मतदारसंघावरती आहे. नाही, आता एवढ्या मोठ्या व्यक्तींबद्दल मी काही बोलणं आजच्या घडीला संयुक्तिक होणार नाही, पण नक्कीच मी आत्ता सांगितलं तसं की पक्ष हा माझा प्रथम प्राधान्य आहे, पण मी या वेळेसची निवडणूक लढवणार आहे. 2019ला आम्हाला भारतीय जनता पार्टीने थांबायला सांगितलं होतं, आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो आहोत, पण येणाऱ्या काळामध्ये संधी बघून आणि त्या पद्धतीने कार्यरत राहणार आहे. त्यामुळं पवार साहेबांचंही लक्ष आहेच, तसं इतर पक्षांचंही लक्ष असणारच आहे. योग्य तो निर्णय योग्य तो वेळेत घेण्यात. दारांगे पाटलांच्या भेटीला तुम्ही उपोषण सुरू असताना गेला होता. दारांगे फॅक्टर या लोकसभेत
सगळ्यांनी पाहिलं. केज विधानसभेमध्ये जरांगे फक्त चालू आहे असं वाटतं, तसं तुम्ही जरांगे पाटलांसोबत काही चर्चा करता? एक जरांगे दादांबरोबर चर्चा तर नाही केलेली, पण जरांगे दादांच्या उपोषणाला नक्कीच भेट दिली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे आज आम्ही आमच्या भागातल्या SCच्या कॅटेगरीमध्ये आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरच आम्ही आमदार झालेलो आहोत. त्यामुळं आरक्षणाचं महत्त्व आमच्यासाठी अमूल्य आहे. अमूल्य असं असणाऱ्या आरक्षणासाठी ज्या एका सर्वसाधारण व्यक्तीने एका समाजासाठी पूरक अशी मागणी केलेली असल्याकारणाने त्यांची तब्येतीची विचारपूस व त्यांच्याबद्दल असणारी सहानुभूती या दोन्ही गोष्टीतून मी त्यांना भेटायला गेले होते. मी हांके दादांना पण भेटायला गेले होते. समाज म्हणून, व्यक्ती म्हणून जर एखादा व्यक्ती पुढं होऊन या सगळ्या गोष्टींचे कार्य करत असेल तर त्याची आपली सद्भावना असली पाहिजे. या अनुषंगाने मी दोघांची भेट घेतलेली आहे. आता पंकजाताईंना कधी भेटणार? पंकजाताईंची मी विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर भेट घेतलेली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा जेव्हा म्हणजे वाटेल, म्हणजे पंकजाताई या माझ्या घरातल्या मेंबर असल्यामुळे त्यांना मी कधीही भेटू शकते, तो काही विषयच नाही, केव्हाही भेटू शकते. नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीत जो आहे मी जे आहे ते आता निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा जी आहे ती माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी तुर्तास तरी केलेली आहे. आता पंकजा मुंडे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करू असे ते म्हणतात. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.